वालेकुम, नमस्कार. मी सय्यद हारून अली, दैनिक लोकफनमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज दिनांक 24 एप्रिल 2024. आज सिल्लोड न्यायालय दिवाणी व फौजदारी कनिष्ठ स्तर व वरिष्ठ स्तर आपण इथं आलेलं आहे. 1 डिसेंबर 2013मध्ये सिल्लोड नगरपरिषद पाणीपुरवठा विभागातील अधिकारी सुधाकर डांगे यांनी सिल्लोड शहरामध्ये अब्दालशाह नगर येथे आसिफ खा नसीब खा ह्या व्यक्तीवर हे नळ चोरून इलिगल कनेक्शन घेतल्याबद्दल गुन्हा दाखल करून खटला दाखल केला होता. त्याबद्दल 20 एप्रिल 2024 सिल्लोडचे सन्माननीय न्यायालय महोदयांनी त्याला निर्दोष मुक्तता दिली आहे. त्याबद्दल आपल्यासोबत आहे सिल्लोड शहराचे कर्तव्यदक्ष वकील संघाचे अध्यक्ष महोदय अशोक दादा तायडे साहेब आणि ॲडव्होकेट यांनी पाहणी केली आहे की ॲडव्होकेट सय्यद रिजवान साहेब यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया, हे नेमकं काय घडलं आणि मुफ्त कशाबद्दल दिलं. सर अस्सलाम वालेकुम. सैयद साहब, आपका दैनिक लोकफन न्यूज़ में आपला स्वागत आहे. वालेकुम अस्सलाम. सगळ्यांना नमस्कार. मी ॲडव्होकेट सय्यद रिजवान, सिल्लोड न्यायालय. ही जी केस होती SCC 353/2014 याच्यामध्ये सुधाकर डांगे नगर परिषद कर्मचारी यांनी 1 डिसेंबर 2013 रोजी फिर्याद दिली होती की आसिफ खा नसीब खा पठाण यांनी अनधिकृत नळ कनेक्शन घेऊन जे आहे नगर परिषदच्या पाईपलाईनची नासधूस केली आणि नुकसान केले. परंतु प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AB बिराजदार साहेब यांनी संपूर्ण केस त्यांच्या निदर्शनास आणून जे आहे आरोपी जे आहे आसिफ खा नसीब खा पठाण याची निर्दोष मुक्तता केली. यात जे आहे फिर्यादीने सुधाकर डांगे यांनी उलट तपासात कबूल केले की डिसेंबर 2013 ते 2014पर्यंत सिल्लोडमध्ये दुष्काळ होता आणि जे आहे किती नळ कनेक्शन तिथे दिले गेले याचीसुद्धा माहिती उलट तपासात सुधाकर डांगे यांनी दिली नाही. आणि संपूर्ण प्रकरणाचे निरीक्षण करून माननीय प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी AB बिराजदार साहेब यांनी 20 एप्रिल 2024 रोजी आरोपीची आसिफ खा नसीब खा याची निर्दोष मुक्तता करून जो आहे हा निकाल दिलेला आहे. ही माहिती मी सर्वांना देत आहे. सर, माझं दैनिक लोकफन वाहिनीमार्फत एवढंच म्हणणं आहे सिल्लोड नगरपरिषद CO साहेबाला कर्मचाऱ्यांना की त्यांनी शहानिशा करूनच गुन्हा दाखल करावा, गोरगरिबावर अन्याय होऊ देऊ नये, हीच एवढी दक्षता घ्यावी. आणि आपल्यासोबत आहे अध्यक्ष महोदय वकील संघाचे तायडे साहेब 4 फेब्रुवारी 2023ला आपल्याकडं पहिले फौजदारी व दिवाणी न्यायालयामध्ये कनिष्ठ स्तर होतं, आता वरिष्ठ स्तर आलेलं आहे. तर त्याबद्दल अभिनंदन सगळ्यांचं. आणि 2 शब्द तुम्ही बोलू इच्छितो. सिल्लोड नगरपालिकामध्ये जी दडपशाही आणि हुकुमशाही चालू आहे त्याविरुद्ध या जनतेमध्ये फार मोठा असंतोष पसरलेला आहे. आपण जर नगरपालिकेत गेलो तर तिथे नगरसेवकाचं काही चालत नाही किंवा जनतेचे कोणतेही काम होत नाही. परंतु एखाद्या माणसाने जर त्यांना विरोध केला नगरपालिकेच्या लोकांना किंवा तिथल्या प्रशासनाला तर ते दबावाचं राजकारण करून खोट्या नाट्या केसेस करतात. त्याचप्रकारे त्यांनी नसीब खा यांच्याविरुद्ध आसिफ खा नसीब खा यांच्याविरुद्ध एक खोटी पाईपलाईन तुटली म्हणून एक गुन्हा दाखल केलेला होता आणि त्या गुन्ह्याचं दोषारोपपत्र सन्माननीय न्यायालयात दाखल झालं. आणि त्या संदर्भात साक्षीदार तपासण्यात आले आणि साक्षीदाराच्या सबळ पुराव्याअभावी जे खरं झालेलं आहे आणि आसिफ खा यांचा निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. असे अनेक प्रकार हे सिल्लोड नगरपालिकेमध्ये घडतात. आणि तिथे ते नगरपालिका ही केवळ आणि केवळ एक खाजगी मालमत्ता म्हणून त्याचा वापर केला जातो आणि तिथे कुठल्याच गोरगरिबाचे काम होत नाही. म्हणून या प्रकरणी जे लोकफनचे कर्तव्यदक्ष आणि जाणीव असलेले जे पत्रकार आहे सय्यद हारून भाई हे खरोखरच काहीतरी चांगलं काम
लोकांना जनजागृती करण्याचं काम करत आहे आणि म्हणून सर्व लोकांना माझी विनंती आहे की गोरगरिबांसाठी नेहमी तत्पर सय्यद हारूनभाई आपल्या सेवेशी आहे। त्याचप्रमाणे मी सुद्धा गोरगरीब लोकांचं कुठलंही काम असलं तर मी त्यांच्यासाठी केव्हाही रात्री बेरात्री हजर असतो। उलट जवळपास माझे रोज 10 ते 20 फोन तालुक्यातील संपूर्ण पोलीस स्टेशनला जातात आणि गोरगरिबांना न्याय देण्याचं काम करतो। म्हणून सर्व लोकांनी सिल्लोड शहराच्या जागृत राहू। या नगरपालिकेच्या विरोधात जर ते मुद्दाम होऊन हुकुमशाही पद्धतीने जर काही काम करत असेल तर त्याला त्याचप्रमाणे विरोध करावा आणि त्यासाठी तुम्हाला एक लोकशाही मार्गाचे 2 स्तंभ, एक आपलं चौथा स्तंभ आहे आपला प्रसिद्धी म्हणजे जे वृत्त आपण देत असतो प्रसिद्धीच्या माध्यमातून जे जागृती करतो ते, आणि दुसरा आहे ज्युडिशियली म्हणजे तिसरा स्तंभ हा ज्युडिशियलचा आहे। आणि दोन्ही स्तंभ एका ठिकाणी आले तर चांगल्याचे धाबे धनांतात। म्हणून मी सय्यद हारूनभाईला विनंती करतो की या शहरामध्ये जे दडपशाही हुकुमशाही गुंडागर्दी चालू आहे याच्यावर आवाज उठून गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि पुढील कार्यात शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।